मरगळ झटकून नवी उभारी देणारा स्वरांचा प्रसन्न झरा म्हणजे आशा भोसले. हिऱ्या मोत्यांनी चकाकणारे दागिने घालून छान साडी नेसून आशाताई रंगमंचावर येतात. माईक हातात घेऊन गाणी म्हणू लागतात तेव्हा विशीतली तरुणाई सुद्धा बेभान होते. त्यांच्या गाण्यांवर डुलायला लागते. खट्याळ स्वरात पॉप गात तिसऱ्या पिढीलाही आपलंसं करणाऱ्या सदाबहार गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. 8 सप्टेंबर 1933 या दिवशी त्यांचा जन्म झाला. यावर्षी त्या वयाची 88 वर्ष पूर्ण करत आहेत. आशाताईंना संगीताचा वारसा वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाला. वडिलांच्या निधनानंतर बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत आशाताई पुण्याहून मुंबईला आल्या तेव्हा त्या फक्त 9 वर्षांच्या होत्या. दोघींनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी गायन आणि अभिनयाला सुरुवात केली. पुढे त्यांना मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, पण त्यांनी जिद्दीनं त्यातून मार्ग काढला. 1948 पासून पार्श्वगायिका म्हणून त्यांची खरी सुरुवात झाली. चुनरिया या चित्रपटातलं सावन आया हे गाणं त्यांनी गायलं. त्यानंतर तब्बल 7 दशकं 1000 पेक्षा जास्त चित्रपटातली गाणी त्यांनी गायली. 20 पेक्षा जास्त भाषांमधून थोडी थोडकी नव्हे तर 11,000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली. ही जागतिक स्तरावर एक विक्रमी कामगिरी ठरली. नया दौर या चित्रपटातल्या गाण्यांनी आशा भोसले यांना स्वतंत्र ओळख मिळवून दिली आणि त्यांचा लौकिक वाढवला. मांग के साथ तुम्हारा, उडे जब जब जुल्फे तेरी अशी गाणी लोकप्रिय झाली. वक्त, गुमराह, हमराज, आदमी, तिसरी मंजिल अशा अनेक चित्रपटातली गाणी लक्षवेधी ठरली ती आशाताईंच्या जादुई स्वरांनी. शास्त्रीय संगीताचा बाज असणाऱ्या गाण्यांपासून ते पाश्चात्य धून असणाऱ्या कॅबरे पॉप पर्यंत वेगवेगळी गाणी आशाताई सहज गात आणि ऐकणारा ऐकतच राही. पुढे उमराव जान प्रदर्शित झाला आणि आशाताईंच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. दिल चीज क्या है, इन आँखों की मस्ती के अशा गझल गायल्यानंतर हर तऱ्हेचं गाणं लीलया गाऊ शकणारी गायिका म्हणून त्यांचं कौतुक झालं. त्यांना त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. सांसारिक अडचणींपासून मुलीच्या अकाली निधनापर्यंत अनेक संकटं आली, पण त्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं वावरत नाहीत, अडचणींचं रडगाणं सांगत नाहीत. कुणी विचारलंच तर आपल्या अडचणी समोरची माणसं सोडवू शकत नाहीत. आपल्या संकटांना आपणच धीरानं सामोरं जायचं असतं असं त्या सांगतात. आपल्या गाण्यानं, बोलण्यानं प्रत्येकाला आनंदच देतात आणि स्वतः कायम असतात प्रसन्न, आशावादी.